कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। राम, तू स्वतःला प्रेम करायची संधीच जर दिली नाहीस तर मग तू प्रेमात पडणारच कसा सांग मला। स्वतःला असं ना जख्ख बांधून घेतलंयस तू सगळ्या बंधनांमध्ये। अरे हे सगळा राग रुसवा चीड बाजूला ठेवून त्या मुलीकडे बघ ना। तिच्याकडे बघू, त्या मुलीकडे बघू मी आई? ज्या मुलीनी माझ्या चेहऱ्यावर केक फासला, दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये त्याचे पैसे घ्यायला आली होती ती, त्या अनवलोकचा घोळ घातला आणि आता घरी पोहोचली ती मुलगी माझा पिच्छा सोडत नाही आई। तेच तर मला म्हणायचंय, तुझा तिच्यावर कितीही राग असला तरी तिचं पुन्हा पुन्हा तुझ्या आयुष्यात येणं हा केवळ योगायोग नाही असू शकत राम। तिचं हॉटेलमध्ये दुर्गाला भेटणं, वधू परीक्षा देणं, तुला तुझ्या हॉटेलमध्ये येऊन भेटणं, पुन्हा देवळामध्ये येऊन भेटणं, गुरुजींनी दिलेला संकेत खरा ठरणं, हे देवाच्या आणि अंतराच्याच मनात असेल तर, तुमच्या नशिबातच एकमेकांशी लग्न करणं असेल तर, जर असं असेल तर या मुलीला दूर लोटणं चुकीचं नाहीये का? तसं असेल नाही तर ती मुलगी ना उद्या सकाळी आपल्या घरी नक्की येईल। नक्की येईल। हो, मलाही असंच वाटतंय। अगदी देवाच्या साक्षीनं देवासमोर दिवा लावायच्या आत येईल। अप्पी, तू इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती काय काय सहन केलंस। लोक तुझ्यासोबत किती पार्शलिटी करायचे, पण तू कधी त्याचा त्रास स्वतः करून घेतला नाहीस। आणि पारू, तुझा तर किती वेळा लोकांनी अपमान केला, पण तू गप्प बसून राहिलीस। मला नाही जमणार असं। आणि शिवा, मला शिवासारखी मोरोमोरी नाही जमणार। अगं नेत्रा, ना मी तुझ्यासारखी सहनशील आहे, ना शिवासारखी ठोसेबाज आहे। अक्षरा, मला वाटतंय मला तुझ्यासारखंच ठोस काहीतरी करावं लागेल, आणि त्यासाठी ते खडूस अंकल आणि त्या 3 बायका परत कधीच माझ्या समोर नाही आले पाहिजे। आणि मी सुद्धा काही झालं तरी परत कधीच त्यांच्या समोर जाणार नाही। फुल अँड फायनल। हे सगळं काय सरस्वती? बातमी आहे। ज्या मुलीमुळे माझ्या नवऱ्याचा एवढा अपमान झाला त्या मुलीला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही ना, ह्याची सोय केली आहे मी। अगं पण एजंटचं काय? या बातमीमुळे फक्त त्या मुलीची नाही, एजंटची पण नाचक्की झालीये। त्याचं काय करायचं? अरे बापरे, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही। वहिनी, आता काय करायचं? सरस्वती, काल जे काय घडलं ते बाहेर पडू नये म्हणून आपण किती प्रयत्न केले। तू कसं काय विसरू शकते सरस्वती? सॉरी वहिनी, मला तसं काही करायचं नव्हतं। मला त्या मुलीचा राग आला होता। आता तुझा हा मूर्खपणा एजंटना कळल्यावर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार कर। नको नको, प्लीज नको। खूप इम्पॉर्टंट टॉपिक वर डिस्कशन चालू आहे। Is there any problem? सरू, त्या मुलीचा पत्ता चांगलाच कट केला असतो। श्वेताला इन करायची ही चांगली संधी आहे। हा, नथिंग। एजे, आम्हाला माहिती आहे ती तुम्हाला ती मुलगी आवडली नाहीये। तिच्यामुळे घरात गेले 2 दिवस खूप गोंधळ झालाय। पण अंतराईने दिलेली तारीख सुद्धा जवळ येते, त्यामुळे आपण वेळ न घालवता दुसरी मुलगी बघूया। एजे, तुमचे विचार जिला कळतील, जिला तुमच्या सगळ्या अटी मान्य असतील, अशी एक मुलगी आहे माझ्या नजरेत। तिने इंटरव्ह्यूला खूप छान उत्तरं दिली होती। श्वेता,
आणि काल जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आमची जबाबदारी एकदम नीट पार पाडायला तयार आहोत. तुम्हाला मान्य असेल तर मी तिला आता लगेच बोलवते. तिला माझ्याबद्दल, आपल्या फॅमिलीबद्दल काय माहिती आहे? हो, तिला सगळं माहिती आहे. तिला आपली फॅमिली खूप आवडते आणि तिचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. प्रेम? जी मुलगी मला आयुष्यात कधी भेटली नाही, जी मुलगी मला ओळखत नाही, माझ्या घरच्या लोकांना ओळखत नाही, ती माझ्यावर प्रेम करते? ओ अंकल, ओ अंकल. तुझा तिच्यावर कितीही राग असला तरी तिचं पुन्हा पुन्हा तुझ्या आयुष्यात येणं हा केवळ योगायोग नाही असू शकत राम. तुमच्या नशिबातच एकमेकांशी लग्न करणं असेल तर ती मुलगी ना उद्या सकाळी आपल्या घरी नक्की येईल. हो, मलाही असंच वाटतंय. अगदी देवाच्या साक्षीनं देवासमोर दिवा लावायच्या आत येईल. तुम्हाला पुन्हा लग्न करायची इच्छा आहे ऐकून मला खरंच आश्चर्य वाटतंय. म्हणजे काय म्हणायचंय तुला? तुम्हाला काय वाटलं तुम्ही श्रीमंत आहात तर पैशाच्या जोरावर तुम्ही काही विकत घेऊ शकता? व्हॉट नॉनसेन्स. नॉनसेन्स काय त्यात? हा पेपर वाचा. ह्यात माझ्याबद्दल किती भयानक बातमी छापून आणली आहेत. मी वेश बदलून फसवणारी लीला 420 आहे. का छापून आणली तुम्ही? का छापून आणली तुम्ही चुकीची बातमी? तुम्ही स्वतःला काय मोठे खूप परफेक्ट समजता ना? इतरांनी कुठलीही चूक केलेली तुम्हाला खपत नाही. मग तुम्हालाही तुमच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी. अंकल, तुम्हाला काय वाटलं मी साधी मध्यमवर्गीय मुलगी आहे म्हणजे मी काहीच करू शकणार नाही? नाही, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण मी 3 गोष्टी नक्कीच करू शकते. पहिली गोष्ट, मी तुम्हाला चॅलेंज देते की मी तुमचा अहंकार मोडून दाखवेन. आणि दुसरी गोष्ट, आजपर्यंत तुमचं खूप ऐकून घेतलं, पण आता तुम्हाला कळेल की ही लीला काय चीज आहे. सो बी केअरफुल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.